हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला ही सुंदर अशी पर्स कशी बनवायची ते दाखवणार आहे। आतून मी अस्तर सुद्धा लावलेला आहे। छोटं पॉकेट यात शिवून घेतलेलं आहे। खूप सोपी पद्धत आहे। पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येईल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। इथे आपण फक्त मुक्या खांबांनी आणि खांब तयार करून ही पर्स बनवलेली आहे। इथे सुद्धा तुम्हाला हे रंग लावायचे असतील ते सुद्धा मी पुढे सांगणारच आहे। इथे मी हे 6 रंग वापरणार आहे। पांढरा, निळा, जांभळा, पिवळा, हिरवा आणि गुलाबी हे 6 रंग वापरून मी ही सुंदर अशी पर्स तयार करणार आहे। कात्री लागणार आहे आणि 10 नंबरची सुई लागणार आहे। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। सुरुवातीला आपण इथे निळा रंग घेणार आहोत। एक स्लिप नॉट तयार करून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला चेन तयार करायच्या। 1 2 3 4 5 अशा आपल्याला 43 चेन तयार करून घ्यायच्या आहेत। तर मी इथे 43 चेन तयार करून घेते। इथे मी या 43 चेन तयार करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपल्याला इथे 1 2 3 चेन सोडायच्या आहेत आणि चौथ्या चेनवर इथे खांब तयार करायचा आहे। हा 3 चेन सोडलेला आपला एक खांब तयार आहे। हा दुसरा खांब आणि आणखी एक खांब तिथेच तयार करून घ्यायचा आहे। हे आपले 3 खांब तयार झालेले आहेत। त्यानंतर एक चेन तयार करायची आणि 1 2 चेन सोडून तिसऱ्या चेनवर इथे खांब तयार करायचा आहे। 2 एकाच ठिकाणी 3 खांब। एकच लूप घेत आहे। या बाजूला सुद्धा आपल्याला खांब तयार करायचे आहेत। एक चेन, 1 2 चेन सोडून तिसऱ्या चेनवर एकत्र 3 खांब। एक चेन तयार करायची, 2 चेन सोडून द्यायच्या आणि तिसऱ्या चेनवर इथे एकत्र 3 खांब करून घ्यायचे आहेत। मी हे पूर्ण चेनवर तयार करून घेते। एक चेन, खाली 2 चेन सोडायच्या आणि तिसऱ्या चेनवर 3 खांब। इथे मी हे शेवटपर्यंत तयार करून घेतलेले आहे। शेवटच्या चेनवर सुद्धा तयार केलेला आहे। त्यानंतर 1 2 3 चेन आणि शेवटच्या चेनवर तिथेच जिथे आपण अगोदर इथे 3 खांब केलेले आहेत 2 3 आणि आणखी 3 चेन। जसं आपण या बाजूला खांब केलेला आहे तसाच आपण तिथेच खांब करून घेणार आहोत। एकाच चेनवर आपण इथे शेवटच्या 9 खांब तयार केलेले आहेत। त्यानंतर आपल्याला एक चेन तयार करायची आहे आणि पुढे आपण हे जे 3 खांब केलेले आहेत या 2 चेन सोडून द्यायच्या आहेत आणि पुढच्या ज्या आपण इथे या 3 खांब केलेले आहेत तिथेच आपण पुन्हा खांब करून घेणार आहोत। एकाच ठिकाणी 3 खांब, एक चेन आणि पुन्हा इथे जिथे जिथे आपण 3 खांब केलेले आहेत तिथे आपल्याला आता पुन्हा 3 खांब करून घ्यायचे आहेत। 2 3 एक चेन। मी हे शेवटपर्यंत करून घेते। जसं या बाजूला आपण 3 खांबानंतर एक चेनचा गॅप दिलेला आहे ते मी शेवटपर्यंत करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे एक चेन तयार करायची आणि सुरुवातीला आपण एकाच ठिकाणी जिथे 3 खांब केले होते तिथेच 3 खांब करून घ्यायचे आहेत। 1 2
तीन खांबानंतर 3 चेन आणि पुन्हा तिथेच शेवटच्या चेनवर सुरुवातीच्या चेनवर तिथेच 3 खांब. म्हणजे आपण इथे एकाच या कॉर्नरला दोन्ही कॉर्नरला एकाच चेनवर आपण 9 खांब तयार केलेले आहेत. त्यानंतर 1 2 3 चेन आणि सुरुवातीला ज्या 3 चेन केल्या होत्या तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे. हा झाला आपला पहिला राऊंड तयार. दुसऱ्या राऊंडसाठी आपल्याला एक चेनचा जो गॅप आहे तिथपर्यंत आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे. 1 दुसऱ्या खांबावर 2 आणि या एक चेनच्या गॅपमध्ये 1 3 वेळा आपण स्लिप स्टिच करून घेतलं. त्यानंतर आपण दुसरा राऊंड सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे 3 चेन तयार केल्या आणि या एक चेनच्या गॅपमध्ये 3 खांब तयार करून घेतले. त्यानंतर एक चेन आणि आपल्याला प्रत्येक या एक चेनच्या गॅपमध्ये इथे आपल्याला 3 खांब असे करून घ्यायचे आहेत. 2 3 एक चेनचा गॅप प्रत्येक 3 खांब एक चेनच्या गॅपमध्ये 3 खांब करायचे आहेत. मध्ये एक चेनचा गॅप करायचा आहे. इथपर्यंत मी तयार करून घेते. मी हे इथपर्यंत 3 खांब त्यानंतर एक चेन असा हा राऊंड करून घेतलेला आहे. इथपर्यंत कॉर्नरला आपण इथे 3 चेन केल्या होत्या. त्या 3 चेनवर आपण 3 खांब करून घेणार आहोत. 1 2 3 आणि पुन्हा तिथेच 3 खांब, कारण इथे कॉर्नर आहे आपला हा. प्रत्येक वेळेला अशाच पद्धतीने करायचा आहे. 2 3 एक चेन आणि पुन्हा या पुढच्या 3 चेनच्या गॅपमध्ये 3 खांब 3 चेन 2 3 3 चेन आणि पुन्हा तिथेच 3 खांब 2 3 त्यानंतर एक चेन आणि पुन्हा इथे 3 खांब 1 चेन असा हा राऊंड. या कॉर्नरला सुद्धा इथे 3 खांब 3 चेन आणि इथे सुद्धा 3 खांब 3 चेन 1 चेन करून नंतर इथे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला. कॉर्नरला फक्त थोडा बदल आहे. 3 खांब 3 चेन, बाकी आपण प्रत्येक एक चेनच्या गॅपमध्ये 3 खांब आणि 1 चेन असं करून घेतलेलं आहे. आणि जेव्हा आपण इथे स्लिप स्टिच करून घेतो तिथे या एक चेनच्या गॅपपर्यंत आपल्याला 3 वेळा स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे आणि इथून सुरुवात करायची आहे. 3 चेन म्हणजे 1 खांब 1 चेन. हा आपला तिसरा राऊंड सुरू आहे. तिसरा आणि चौथा राऊंड मी तयार करून घेते आणि त्यानंतर दाखवते मी हे 3 आणि 4 राऊंड पूर्ण करून घेते. इथे मी हे 2 राऊंड बनवून घेतले. एकूण आपले इथे 4 राऊंड तयार झालेले आहेत. फक्त कॉर्नरला आपण इथे 3 खांब 3 चेन केलेले आहे चारही कॉर्नरला. बाकी प्रत्येक चेनच्या गॅपमध्ये 3 खांब 3 चेन. हा आपला बॅगचा बेस तयार झालेला आहे. यानंतर आपण वरचा पार्ट करून घेणार आहोत. इथे थोडासा बदल आहे. इथे आपल्याला दुसऱ्या रंगाची लोकर जोडून घ्यायची आहे. इथे मी जांभळा रंग जोडणार आहे. रंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही वापरू शकतात. स्लिप नॉट तयार करून घेतली आणि इथे आपण जेव्हा खांबावर दुसरा स्लिप स्टिच करतो तिथे ही लोकर आपल्याला जोडून घ्यायची आहे. निळा रंग सुद्धा राहू द्यायचा आहे, तो कट नाही करायचा, आपल्याला सोबतच घ्यायचा आहे. इथे स्लिप स्टिच एक चेनच्या गॅपमध्ये 1 2 3 चेन म्हणजे 1 खांब आणि तिथेच 2 खांब करून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला दुसरा रंग जोडायचा आहे. तिसरा खांब आपण जेव्हा करतो त्यावेळेला आपल्याला इथे निळा रंग जोडून घ्यायचा आहे. म्हणजे एक वेळेला आपल्याला जांभळ्या रंगाने 3 खांब करून घ्यायचे आहेत आणि एक वेळेला निळ्या रंगाने. तर इथे आपण जांभळ्या रंगाचं केलेलं आहे 3 खांब. पुढच्या चेनच्या गॅपमध्ये इथे 1 2
आणि तिसरा खांब करतो तेव्हा हे 2 लूप असेच ठेवायचे आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा इथे जांभळा रंग घ्यायचा आहे। एक चेन आणि पुन्हा या पुढच्या गॅपमध्ये जांभळ्या रंगाने 3 खांब करून घ्यायचे आहेत। 2 खांब करायचे आणि तिसरा खांब जेव्हा करतो तेव्हा हे 2 लूप ठेवून पुन्हा आपल्याला निळा रंग घ्यायचा आहे। इथे फक्त एवढा बदल आहे की हा तिसरा खांब करताना आपल्याला मागचा धागा सुद्धा सोबत घ्यायचा आहे। 1 2 प्रत्येक वेळेला आपण असंच करून घेणार आहोत, वेगवेगळे रंग जोडणार आहोत। त्यावेळेला आपल्याला अशा पद्धतीने हे विणून घ्यायचं आहे। एक चेन, पुन्हा आपल्याला पुढच्या गॅपमध्ये 3 खांब। हे प्रत्येक वेळेला लक्षात ठेवायचं, तिसरा खांब करताना आपल्याला इथे आपला हा दुसरा रंग जोडून घ्यायचा आहे, म्हणजे कलरफुल अशी पर्स आपली तयार होईल। इथे आपण आता या अगोदरच्या राऊंडला आपण इथे कॉर्नरला 3 खांब 3 चेन केलेले आहेत। इथे जो रंग येईल, जसं आता इथे एक जांभळा एक निळा, आता इथे जांभळा निळा जांभळा निळा जांभळा निळा जांभळा आणि इथे निळा येईल। तर इथे फक्त आपण इकडे जसे आपण 3-3 खांब केलेले आहेत तसेच इथे निळ्या रंगाने 3 खांब करायचे, एक चेन करायची, त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये जांभळा, म्हणजे इथे जसं आपण एक वेळेस जांभळा निळा करत आहोत तसंच कॉर्नरला सुद्धा एकच वेळेला आपल्याला इथे आता वाढवायचे नाही खांब, आपल्याला इथे फक्त 3 खांब, प्रत्येक कॉर्नरला जो रंग येईल तो 3-3 खांब एक चेन, जसं आपण इथे करून घेणार आहोत। तर हा राऊंड मी पूर्ण करून घेते आणि त्यानंतरचा फक्त एक राऊंड आपल्याला जांभळ्या रंगाने करायचा आहे, तो सुद्धा मी करून दाखवते। इथे मी हे 28 राऊंड तयार करून घेतलेले आहेत। सुरुवातीला मी इथे अल्टरनेट सांगितलेले होते, एक निळ्या रंगाचा आणि एक जांभळ्या रंगाचा। त्यानंतर दुसरा राऊंड मी स्लिप स्टिच केल्यानंतर 3 स्लिप स्टिच केल्यानंतर एक चेनच्या गॅपमध्ये येऊन पुन्हा 3 खांब आणि पुन्हा जांभळ्या रंगाचा पूर्ण एक राऊंड, त्यानंतर पुन्हा एक हिरवा रंग। जेव्हा स्लिप स्टिच करतो तेव्हा जेव्हा आपण दुसरा रंग जोडणार आहोत त्यावेळेला 3 स्लिप स्टिच करून हा रंग जोडायचा आहे, जो तुम्हाला पुढचा रंग जोडायचा आहे तो एक हिरवा एक जांभळा। त्यानंतर हा राऊंड पूर्ण झाल्यानंतर जांभळ्या रंगाची लोकर कट करून घ्यायची आणि पूर्ण एक राऊंड आपल्याला हिरव्या रंगाचा करायचा आहे। त्यानंतर पुन्हा इथे हिरवा एक पिवळा, हा पूर्ण राऊंड अशाच पद्धतीने, आणि इथे पुन्हा पिवळ्या रंगाचा पूर्ण एक राऊंड, त्याच्यानंतरचा राऊंड एक पिवळा एक गुलाबी, पुन्हा पूर्ण राऊंड गुलाबी, इथे एक जांभळा आणि एक गुलाबी, पुन्हा पूर्ण राऊंड जांभळा, त्यानंतर लाईट निळा आणि एक जांभळा, पुन्हा इथे निळ्या रंगाचा एक राऊंड, इथे पिवळा एक निळा आणि पूर्ण पिवळ्या रंगाचा एक राऊंड, इथे पिवळा आणि पांढरा, आणि यानंतरचे मी पांढऱ्या रंगाचे, हा पिवळा आणि पांढरा रंग झाल्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 राऊंड पांढऱ्या रंगाने तयार करून घेतले आहेत। याची बॅगची उंची जर तुम्हाला आणखी हवी असेल तर तुम्ही काही राऊंड्स इथे आणखी वाढवू शकतात। तर एकूण मी हे 28 राऊंड तयार करून घेतलेले आहेत। यानंतरचा 29वा राऊंड आपण इथे आता इथे एक स्लिप स्टिच केलेला आहे, आपण एक चेन करायची आणि तिथेच एक मुका खांब करून घ्यायचा आहे। पुढच्या खांबावर एक मुका खांब, तिसऱ्या खांबावर एक मुका खांब, या चेनच्या गॅपमध्ये आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि पुढच्या 3 मुक्या खांबांवर एक एक मुका खांब करून घ्यायचा आहे। प्रत्येक वेळेला ही आपल्याला चेन स्किप करायची आहे
आणि 3 खांबांवर प्रत्येक ठिकाणी आपल्याला इथे एक एक मुका खांब करून घ्यायचा आहे। तर मी हा पूर्ण राऊंड तयार करून घेते। इथे मी हा 29वा राऊंड तयार करून घेतला। फक्त मुके खांब इथे आपण तयार केलेले आहेत आणि पहिला मुका खांब केला होता तिथे स्लिप स्टिचने जोडून घेतलेला आहे। इथे आपल्याला पर्सचा बेल्ट बनवायचा आहे 30वा राऊंडला। तर इथे मी काय केलं, हे आपण दोन्ही कॉर्नरला हे असे फोल्ड केल्यानंतर इथून 1 2 3 4 5 6 6व्या ठिकाणचा जो तिसरा खांब आहे तिथे मी इथे एक लोकर दुसऱ्या रंगाची कोणतीही लोकर इथे अशी गाठ बांधून घेतली, म्हणजे आपल्याला कुठून बनवायचं हे लक्षात येईल। या बाजूने सुद्धा असा बॅक फोल्ड केल्यानंतर 1 2 3 4 5 6 हे 3 3चे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 6 6 किंवा हे लक्षात येत नसेल तर अशी फोल्ड केल्यानंतर इथे आपल्याला दोन्ही बाजूने, या बाजूने 6 आणि या बाजूने 6 एकूण हे 12 ब्लॉक्स आपण असे सोडलेले आहेत, म्हणजे इथे आपल्याला बेल्ट तयार करायचा आहे। या बाजूने सुद्धा 12 आहेत हे पूर्ण। इथे आपण आता हा 30वा राऊंड सुरू करणार आहोत। स्लिप स्टिच केल्यानंतर इथे एक चेन तयार करायची आणि पुन्हा आपल्याला इथे मुके खांब तयार करून घ्यायचे आहेत। ही जिथे आपण लोकर जोडलेली आहे तिथपर्यंत मी हे मुके खांब तयार करून घेते। जिथे आपण स्लिप स्टिच केली होती तिथून इथपर्यंत ह्या पिवळ्या रंगाच्या लोकरीपर्यंत मी ही मुके खांब तयार करून घेतलेले आहेत आणि हा धागा मी इथे काढून घेणार आहे आणि तिथे आपण एक मुका खांब करून घेणार आहोत। आता बेल्ट किती उंचीचा हवा आहे त्याच्यानुसार तुम्ही इथे फक्त आपल्याला चेन तयार करायची आहे। मला किती उंची हवी आहे त्यानुसार मी इथे चेन तयार करून घेते आणि चेन केल्यानंतर दाखवते। इथे मी या 85 चेन तयार करून घेतलेल्या आहेत। तुम्हाला जर उंची वाढवायची असेल बेल्टची तर आणखी काही चेन्स तुम्ही तयार करू शकतात। जिथे आपण ही पिवळ्या रंगाची लोकर जोडलेली आहे तो धागा आपण काढून घेऊयात आणि तिथेच मुका खांब करून जोडून घेणार आहोत। पुन्हा आपल्याला हा जो पिवळा रंग आपण पुढची जी लोकर इथे धागा जोडलेला आहे तिथपर्यंत मी मुके खांब तयार करून घेते। जिथे मी हा धागा जोडलेला आहे तो धागा काढून घेते आणि तिथे एक मुका खांब करून घेते। पुन्हा आपल्याला 85 चेन तयार करायचे आहेत आणि या पिवळा रंगाचा धागा आहे तिथे जोडायचा आहे मुका खांब आणि पुन्हा इथपर्यंत हे मुके खांब करून स्लिप स्टिच करायचा आहे। तर हा राऊंड मी पूर्ण करून घेते। इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला आणि स्लिप स्टिचने जोडून घेतलं। हा झाला आपला 30वा राऊंड पूर्ण। त्यानंतर 31व्या राऊंडसाठी एक चेन तयार करायची आणि तिथेच एक मुका खांब करून घ्यायचा आहे। आता आपल्याला प्रत्येक ठिकाणी इथपर्यंत हे मुके खांब करून घ्यायचे आहेत आणि ह्या ज्या आपण 85 चेन केलेल्या आहेत तिथे आपल्याला इथे सुद्धा करायचं आणि इथे सुद्धा मुका खांब करून घ्यायचा आहे। 85 चेनवर एक एक मुका खांब, पुन्हा या बाजूला आल्यानंतर सुद्धा एक मुका खांब, पुन्हा पुढच्या चेनवर आपल्याला मुके खांब आणि मग हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे। असे मी हे 3 राऊंड पूर्ण करून घेते आणि पूर्ण झाल्यानंतर शेवटचा राऊंड मी दाखवते। 3 किंवा 4 राऊंड, किती राऊंड करते हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते। तर मी इथे हे काही राऊंड तयार करून घेत आहे। इथे मी हे 3 राऊंड तयार करून घेतले। आपण हे 28 राऊंड तयार करून घेतले होते 3-3 खांबांचे। त्यानंतर एक आपण मुक्या खांबांचा बनवला, प्रत्येक ठिकाणी एक एक मुका खांब। त्यानंतर इथे आपण 6 ब्लॉक्स या बाजूला आणि नंतर 85 चेन तयार करून घेतल्या होत्या। त्यावर मी इथे हे 3 राऊंड तयार करून घेतलेले आहेत। प्रत्येक चेनवर एक एक मुका खांब। फक्त दुसरा राऊंड जेव्हा आपण पहिल्या 85 चेन करतो, एक राऊंड पूर्ण आपल्याला प्रत्येक चेनवर एक एक मुका खांब करायचा आहे। त्यानंतर इथे जी चेन आहे ती आपल्याला स्किप करायची आहे आणि या बाजूची आणि मधली चेन सोडून दोनाचा एक करायचा आहे, म्हणजे इथे आपले 2 चेन कमी होतील या बाजूला।
इथे सुद्धा तसंच चारही कॉर्नरला आपण बेल्टच्या अशाच पद्धतीने करून घेणार आहोत, फक्त 3 राऊंडला। त्यानंतर हा शेवटचा राऊंड आहे। तर इथे आपल्याला प्रत्येक ठिकाणी इथे एक चेन तयार करूयात। एक चेन तयार करून हा शेवटचा राऊंड आहे। इथे फक्त आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे। प्रत्येक इथे जेवढे आपण मुकेखांब केलेले आहेत हा पूर्ण राऊंड आणि चेनवर सुद्धा आपण एक एक स्लिप स्टिच करून घेणार आहोत। तर मी इथे हा राऊंड पूर्ण करून घेते, फक्त स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी हे पूर्ण फिनिशिंग छान आलेली आहे, स्लिप स्टिच करून घेतलं आणि हा राऊंड इथे आपला झालेला आहे। प्रत्येक चेनवर प्रत्येक मुक्या खांबांवर मी इथे एक एक स्लिप स्टिच करून घेतलेला आहे। हा धागामध्ये नंतर असा मागच्या बाजूने बाकीचा कट करून घेते आणि आता आपण आतल्या बाजूने इथे जे आपण चेन केलेले आहेत तर आतल्या बाजूने सुद्धा अशी छान फिनिशिंग येते। तर कोणत्याही एका ठिकाणी इथे असं इथे स्लिप नॉट तयार करून घ्यायची आणि एक चेन तयार करून घ्यायची आहे। एक चेन आणि पुढच्या चेनवर एक स्लिप स्टिच। इथे जेवढ्या चेन आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी एक एक स्लिप स्टिच आपण करून घेणार आहोत। जसं आपण या बाजूने केलं तसंच इथे सुद्धा हा राऊंड पूर्ण 85 चेनवर आपण इथे एक एक स्लिप स्टिच करून पुन्हा इथे करणार आहोत आणि इथे येऊन स्लिप स्टिच करून लवकर कट करणार आहोत। तसंच दुसऱ्या बाजूने सुद्धा आतल्या बाजूने स्लिप स्टिच करायचं आणि सुंदर अशी आपली ही पर्स तयार होईल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। खूप सोपी पद्धत आहे। इथे फक्त आपण 3 खांब एक चेन अशी पूर्ण पर्स बनवलेली आहे आणि इथे आपण मुक्या खांबांनी बनवून घेतलेला आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू।